महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची प्रशासकीय कारणास्तव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संकलन अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेतील कर निर्धारक आणि संकलन अधिकारी तथा उपायुक्त आशिष लोकरे यांची प्रशासकीय कारणास्तव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संकलन अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं याबाबतचे आदेश जारी केले आहेत। शासनानं सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेनं ही बदली करत आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त असलेल्या संकलन अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे। लोकरे हे सध्या सोलापूर महापालिकेत कर निर्धारक आणि संकलन अधिकारी म्हणून कार्यरत असून महसूल आणि कर वसुली विभागाची जबाबदारी सांभाळत होते। शासन आदेशानुसार आशिष लोकरे यांना 17 जून 2026 रोजी मध्याह्नानंतर त्यांच्या सध्याच्या पदावरील कार्यभारातून मुक्त करण्यात येणार असून त्यांनी 18 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नव्या पदावर रुजू व्हावं असे निर्देश देण्यात आले आहेत। नव्या पदावर रुजू झाल्यानंतर त्याबाबतचा अनुपालन अहवाल तातडीनं शासनाकडे सादर करण्यासही सांगण्यात आलं आहे। दरम्यान आशिष लोकरे यांच्या बदलीमुळे महापालिकेतील महसूल व कर निर्धारण विभागात प्रशासकीय बदल होणार असून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे महापालिका वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार हा बदली आदेश निर्गमित करण्यात आला असून शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत। आशिष लोकरे यांच्या बदलीची प्रशासकीय वर्तुळात चर्चा असून जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल प्रशासनाला त्यांच्या अनुभवाचा लाभ होणार असल्याचं बोललं जात आहे।